बघा इकडे कॉस्ट शीट आहे. काल आपण कॉस्ट शीट काल तुम्हाला याबद्दल समजून सांगितलं होतं, परंतु एक वेळा आणखी पुन्हा डिटेलमध्ये याची माहिती घेणं आवश्यक आहे आपल्याला कॉस्ट शीट. कारण हे माहीत झाल्याशिवाय आपण पुढचं शिकू शकत नाही. ऐकू येत आहे का सर्वांना? हो सर. ओके. आता आपला कॉस्ट शीट आहे, पहिला चॅप्टर आहे. मी पुन्हा तुम्हाला सांगतोय, थोडीशी रिव्हिजन घेऊ आणि कालचा जो राहिलेला भाग आहे तो आपण पूर्ण करणार. यामध्ये बघा, काल मी तुम्हाला सांगितलं होतं, एक उदाहरण दिलं होतं की समजा एखाद्या कारखानदाराला 10 युनिट्स म्हणजे 10 वस्तू निर्माण करायचे आहेत, तर त्याला कच्चा माल लागेल, त्याला आपण इंग्रजीमध्ये रॉ मटेरियल म्हणतो. त्यानंतर काय लागेल? मजुरी लागेल, वेजेस. आवाज येतोय का माझा? हो सर. त्यानंतर रॉ मटेरियल आणि वेजेस हे प्रमुख खर्च राहतात उत्पादनातले. तर या वेजेस मध्ये आणखी मी तुम्हाला सांगतो की डायरेक्ट कॉस्ट हे पण येते. म्हणजे हे जे प्रमुख खर्च आहे रॉ मटेरियल आणि वेजेस हे मिळूनच काय बनते? प्राइम कॉस्ट म्हणजे प्रमुख खर्च. म्हणजे हे झाले मुख्य खर्च. परंतु आपल्याला स्टेटमेंट ऑफ कॉस्ट शिकत असताना त्याची बेसिक कन्सेप्ट आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. त्यामध्ये बघा, बेसिक कन्सेप्ट कोणती आहे की या खर्चा व्यतिरिक्त म्हणजे या दोन खर्चा व्यतिरिक्त आणखी खर्च आहेत, ज्याला उपखर्च आपण म्हणतो. इंग्रजीमध्ये त्याला अधिव्यय, मराठीमध्ये त्याला अधिव्यय, इंग्रजीमध्ये त्याला फॅक्टरी कॉस्ट किंवा फॅक्टरी ओव्हरहेड्स असं म्हणतात पहिल्या खर्चाला. या ठिकाणी बघा, आता हे सिम्बॉल दाखवलेलं आहे, हे असं समजा की एक फॅक्टरी आहे. ही फॅक्टरी आहे, परंतु फॅक्टरीमध्ये काय राहतो? फॅक्टरीमध्ये पूर्ण मशिनरीज लावलेली राहते, त्याच्यामध्ये मजूर वर्ग काम करतो. आता हा जो रॉ मटेरियल आहे हा फॅक्टरीमध्ये जातो आणि मजूर सुद्धा फॅक्टरीमध्ये काम करत असतात. फॅक्टरीचा फक्त हाच दोन खर्च आहे असं नाही. रॉ मटेरियल म्हणजे कच्चा माल आणि वेजेस हा एवढाच खर्च आहे असं नाहीये. तर या फॅक्टरीमध्ये अंतर्गत सुद्धा अनेक खर्च येतात. जसं मशीन चालवण्यासाठी वंगण लागते, तेल लागते, इलेक्ट्रिसिटी लागते, त्याचा खर्च आहे. त्यानंतर मी तुम्हाला काल म्हटलं होतं की अंतर्गत वाहतूक राहते, त्याचा खर्च असतो. तर या दोन खर्चा व्यतिरिक्त म्हणजे रॉ मटेरियल आणि वेजेस या व्यतिरिक्त फॅक्टरीमध्ये इतरही खर्च उत्पन्न होत असतात. या इतर खर्चांना ओव्हरहेड्स म्हणतात. जास्तीच्या खर्चांना ओव्हरहेड्स म्हणतात. तर एक खर्च होतो फॅक्टरीचा. आता तुम्हाला मी उदाहरण दिलं होतं की फॅक्टरी चालवण्यासाठी एक ऑफिसची गरज पडते. त्यामुळे आपण त्याच्यामध्ये प्लस करू एक ऑफिस. एक त्याला फॅक्टरीला लागून एक ऑफिस असतो. हा झाला ऑफिस. आणि या ऑफिस मध्ये सुद्धा मॅनेजर असतो, क्लरिकल स्टाफ असतो, ऑडिटर असतो, सगळे कर्मचारी वर्ग असतात, टेबल, खुर्च्या, फॅन, त्यानंतर कम्प्युटर, हे सर्व असतात. आणि ही व्यवस्था कशासाठी असते? या फॅक्टरीला संचालन करण्यासाठी, या फॅक्टरीचं कार्य चांगल्या रीतीने चालण्यासाठी या ऑफिसची व्यवस्था केलेली असते. परंतु या 10 वस्तू निर्माण करण्यासाठी बघा किती खर्च येऊ राहिलेला आहे. रॉ मटेरियलचाही खर्च आलेला आहे, वेजेसचाही खर्च आलेला आहे, आणि फॅक्टरीमध्ये ओव्हरहेड्स म्हणजे या दोन व्यतिरिक्त सुद्धा खर्च येत आहे. त्याचबरोबर ऑफिसचा सुद्धा खर्च येत आहे. त्यानंतर याच्यामध्ये आणखी आहे की वस्तू तयार झाल्यानंतर हे विकण्यासाठी
एक सेल्स डिपार्टमेंट असतो, त्याला सेल्स डिपार्टमेंट ऑफिस म्हणू आपण. सेल्स डिपार्टमेंट यामध्ये सुद्धा विक्रीचा खर्च येत असतो, म्हणजे जाहिरात करणे, वस्तूची जाहिरात करणे, नमुना वाटणे, असे अनेक प्रकारचे खर्च या ठिकाणी उत्पन्न होत असतात. याची मी यादी उद्याच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला देणार आहे. ही फॅक्टरी कॉस्ट म्हणजे रॉ मटेरियल आणि वेजेस व्यतिरिक्त फॅक्टरी ओव्हरहेड्स कोणते कोणते आहेत, ऑफिस ओव्हरहेड्स कोणते कोणते आहेत, सेल्स ओव्हरहेड्स कोणते कोणते आहेत. आता या ठिकाणी आपल्याला असं दिसून येते की रॉ मटेरियल, वेजेस याच्यात खर्च आहे, फॅक्टरीचा ओव्हरहेड्स याच्यामध्ये खर्च आहे, ऑफिस मध्ये खर्च आहे, सेल्स मध्ये खर्च आहे. हे सर्व खर्च कशासाठी आहे? या 10 वस्तू निर्माण करण्यासाठी. याच्या काही 10 वस्तू आहे त्या निर्माण करण्यासाठी. तर याच्यामध्ये काही खर्च होणार, रॉ मटेरियल साठी याच्यामध्ये काही खर्च होणार, याच्यामध्ये काही खर्च होणार, याच्यामध्ये काही खर्च होणार. या सर्व खर्चांच्या बेरजेला म्हटलं जाते टोटल कॉस्ट. या सर्व खर्चाला काय म्हटलं जाते? टोटल कॉस्ट. फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणू की 10 वस्तू निर्माण करण्यासाठी जो रॉ मटेरियल आहे तो 100 रुपयाचा लागतो. मजुरी जी आहे म्हणजे वेजेस समजा की 50 रुपयाची लागते, म्हणजे हा झाला प्रमुख खर्च. तर प्राइम कॉस्ट किती झालेला आहे? तो झालेला 150 रुपये, म्हणजे हा झाला प्रमुख खर्च. परंतु एवढ्यानं चालत नाही. जर या वस्तूचं 10 वस्तूचं उत्पादन घ्यायचं आहे, या 10 वस्तूचं उत्पादन घ्यायचं आहे, तर आपल्याला फॅक्टरी ओव्हरहेडचाही खर्च लागेल. समजा फॅक्टरी ओव्हरहेड्स 20 रुपये आला. ऑफिस ओव्हरहेड्स, ऑफिस मध्ये खर्च येईल 10 वस्तू निर्माण करण्यासाठी. आपण असं विचार करू की त्याचा खर्च किती आलेला आहे? 15 रुपये खर्च आलेला आहे. त्यानंतर सेल्स मध्ये सुद्धा 15 रुपये खर्च आलेला आहे. या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येते की 10 वस्तू निर्माण करण्यासाठी रॉ मटेरियल लागला 100 रुपयाचा, वेजेस लागला 50 रुपयाचा, असं प्रमुख खर्च झाला, म्हणजे प्राइम कॉस्ट झाला 150 रुपये, आणि ऑफिस म्हणजे फॅक्टरीचा खर्च लागेल तो 20 रुपये आला, ऑफिसचा 20 रुपये आला, सेलचा 15 रुपये आला. असे टोटल कॉस्ट झालेलं आहे हे 200 रुपये. 100, 50, 150 आणि हे 20, 170 आणि हे 30, किती झाले? 200. म्हणजे बघा अशा प्रकारे आपल्याला टोटल कॉस्ट प्राप्त होतो. म्हणजे त्या फॅक्टरीच्या मालकाला हे समजून येते की 10 वस्तू निर्माण करण्यासाठी त्याला 200 रुपये खर्च आलेला आहे. मग आता त्याला हे निश्चित करावं लागेल की 10 वस्तू त्याला मार्केटमध्ये विकाव्या लागतील. तर या 10 वस्तू मार्केटमध्ये विकताना तो ते 200 रुपयाच्याच नाही विकणार, कारण की 200 रुपयाच खर्च आला आणि 200 रुपयालाच विकल्या तर त्याला काही नफा होणार नाही. त्याला हे समजून येईल की आपण जर या वस्तू 200 रुपयापेक्षा कमी विकल्या तर आपल्याला तोटा होणार. आणि कोणताही फॅक्टरी मालक हा तोटा सहन करण्यासाठी कोणतीच फॅक्टरीची निर्मिती करत नाही, तर तो करत असतो प्रॉफिट कमवण्यासाठी फॅक्टरीची निर्मिती करतो आणि त्याच्यामध्ये कच्च्या मालापासून पक्क्या मालाची निर्मिती करीत असतो. आता मित्रांनो आपल्याला माहित आहे की प्रॉफिटचा फॉर्म्युला काय. त्याला शेवटी सर्व उत्पादन कार्य करत आहे तो कशासाठी करत आहे? प्रॉफिट मिळवण्यासाठी करत आहे. मग तो प्रॉफिट कसा मिळवणार? त्याला हे माहित झालेलं आहे की खर्च आलेला 200 रुपये, मग या 200 रुपयामध्ये तो 50 रुपये नफा मिळवणार. बरोबर आहे की नाही? म्हणजे विक्री किंमत किती होणार? मग 250 रुपये. मग या 250 रुपयामधून त्याने कॉस्ट जर मायनस केला, म्हणजे बघा सेल्स किती आलेला, इथं सूत्र लावलेलं आहे खाली, 250 रुपयाची विक्री केली त्यांनी. आणि आपल्याला माहित आहे वर आपण पाहिलेलं आहे की टोटल कॉस्ट किती आलेला आहे 10 वस्तू निर्माण करण्यासाठी? 200 रुपये. म्हणजे त्याचा प्रॉफिट किती राहील? 50 रुपये. आपण आजपर्यंत तुम्ही 11वी पासून तर सेकंड इयर पर्यंत तुम्ही ग्रॉस प्रॉफिट, नेट प्रॉफिटच कॅल्क्युलेट करत आलेला आहे. यामध्ये सुद्धा आपल्याला प्रॉफिटच कॅल्क्युलेट करायचं.
परंतु तो प्रॉफिट कॅल्क्युलेट करताना पद्धत थोडी वेगळी आहे. हे सर्व आता आपलं जे पूर्ण जे अकाउंटिंग आहे, कॉस्ट अकाउंटिंग आहे, ते पूर्ण या बेसिक फाउंडेशनवर डिपेंड आहे. मी तुम्हाला कालही सांगितलेलं आहे, कालच्या लेक्चर मध्ये सांगितलेलं आहे की हे कुठल्याच पुस्तकामध्ये असं दिलेलं नाही, ही कन्सेप्ट अशी शिकवा असं पण सांगितलेलं नाही. हे आपण इमॅजिनेशन केलेलं आहे की मुलांना कशा पद्धतीने चांगल्या रीतीने ड्रॉ करून आपण शिकवू शकतो, त्यांना समजू शकेल असं. या प्रमुख खर्च बघा, याच्यामध्ये रॉ मटेरियल, वेजेस हा झालेला आहे, याच्यामध्ये एक डायरेक्ट कॉस्ट पण येते. त्यानंतर फॅक्टरी कॉस्टचा तुम्हाला खर्च दिले जातील. आता उदाहरण कसं राहील, तुम्हाला उदाहरण दिलं राहील असं की रॉ मटेरियल एवढा लागला, वेजेस एवढा लागला, फॅक्टरीचा खर्च एवढा आलेला आहे, ऑफिस मध्ये एवढा खर्च आलेला आहे, सेल्स मध्ये एवढा खर्च आलेला आहे, तर एकूण उत्पादन खर्च किती, म्हणजे टोटल कॉस्ट किती, हेच काढायचं आहे. आणि त्याच्या पुढे त्यांनी विचारतात की समजा त्या मालाची विक्री त्यांनी अमुक अमुक रकमेवर केलेली आहे, तर मग नफा किती. जर आपल्याला त्याचा कॉस्ट माहित आहे आणि आपल्याला विक्री किंमत माहित आहे, तर आपण त्याचा नफा सुद्धा काढू शकतो. तर या ड्रॉ वरून आपल्याला ही कन्सेप्ट चांगल्या रीतीने समजते. तर आता आपण पाहू प्रोफॉर्मा ऑफ कॉस्ट शीट. काल आपण पाहिलं होतं, थोडंसं कारण की त्याच्यात ओव्हरलुक करू आपण. आता जे आपण मागच्या कन्सेप्ट मध्ये पाहिलेलं आहे, जे ड्रॉ करून पाहिलेलं आहे, तेच या ठिकाणी आपल्याला या स्वरूपामध्ये, या प्रारूपामध्ये आपल्याला मांडायचं आहे. बघा इकडे पहिला खर्च त्याच्यामध्ये दिलेला आहे, ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. तो आतल्या कॉलम मध्ये लिहायचं, त्याची आखणी अशी राहते. वर हेडिंग टाकायचं स्टेटमेंट ऑफ कॉस्ट कंपनी फॉर द पिरियड ऑफ, पिरियड हा एका महिन्याचा असू शकतो, 2 महिन्याचा असू शकतो. या ठिकाणी स्टेटमेंट ऑफ कॉस्ट हा एका वर्षाचा राहील असं नक्की नाही आहे, कारण की उत्पादनाचं जे काही कालावधी आहे तो एका महिन्याचा असू शकतो, 15 दिवसाचा असू शकतो, 10 दिवसाचा असू शकतो, कितीचाही असू शकतो. तर कालावधी तुम्हाला एक्झाम्पल मध्ये दिलेलं राहील. त्यानंतर अशा प्रकारची आखणी करायची, पर्टिक्युलर अमाऊंट 2 कॉलम केले आणि सुरुवातीलाच त्याच्यामध्ये लिहायचं ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. जो कंपनीमध्ये अगोदर पासूनच रॉ मटेरियल आहे त्याची किंमत या ठिकाणी लिहावी लागेल. त्यानंतर परचेसिंग ऑफ रॉ मटेरियल, नव्याने जो खरेदी केलेला रॉ मटेरियल आहे त्याची किंमत आतमध्ये लिहायची. कॅरेज इनवर्ड म्हणजे जो माल आणण्यासाठी जो काही खर्च लागलेला आहे, ऑक्ट्रा लागलेला आहे, कस्टम ड्युटी लागलेली आहे, तर त्याचा पण खर्च याच्यामध्ये प्लस होणार. या तिघांच्या बेरीज इथं लिहायची, आतमध्ये स्लिप ठेवायची आणि आतल्या बेरजेतून हे जे क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल आहे तो मायनस करायचा. म्हणजे हे सर्व रॉ मटेरियलचा पहिलं डिपार्टमेंट, हे सगळं म्हणजे पहिलं जे काही सांगतोय मी हे सर्व रॉ मटेरियल संबंधी आहे. रॉ मटेरियलचं म्हणजे रॉ मटेरियल, ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, परचेस त्याच्यामध्ये प्लस करायचं, कॅरेज इनवर्ड प्लस करायचं, या बेरजेतून मायनस करायचं क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. तर हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर जे येणार ते राहील आपली सामुग्रीचा खर्च. त्याला म्हटलं जाते कॉस्ट ऑफ मटेरियल युज्ड, म्हणजे प्रत्यक्ष उत्पादनासाठी वापरण्यात येणाऱ्या सामुग्रीचा खर्च. कॉस्ट ऑफ मटेरियल युज्ड, कॉस्ट म्हणजे खर्च. यानंतर याला हा झाला पहिल्या नंबरचा खर्च सामुग्रीचा. यानंतर यामध्ये प्लस केला जातो मजुरी. दुसरा जो प्रमुख खर्च आहे तो याच्यामध्ये प्लस केला जातो मजुरी म्हणजे वेजेस. हा 1 नंबरचा खर्च आपण फाइंड आउट केलेला आहे, कॉस्ट ऑफ मटेरियल यूज. त्याच्यामध्ये प्लस करायचं डायरेक्ट वेजेस, ते आतल्या कॉलम मध्ये लिहायचं. जसं आपण आत्ता चार्ट पाहिलेला त्याच्यामध्ये पहिले मजुरीचा आत्ता जो चार्ट पाहिलेला त्याच्यामध्ये पहिलं काय पाहिलं आपण, मटेरियलचा खर्च किती येणार ते फाइंड आउट केलं, कॉस्ट ऑफ मटेरियल यूज. दुसरं राहतो वेजेस आणि डायरेक्ट कॉस्ट. डायरेक्ट वेजेस आणि डायरेक्ट कॉस्ट या दोघांची बेरीज आतमध्ये करायची आणि बाहेर काढायची इकडे, अशा पद्धतीने. आणि या अमाऊंट मध्ये म्हणजे कॉस्ट ऑफ मटेरियल यूज या अमाऊंट मध्ये ही अमाऊंट मिळवायची आणि खाली लिहायचं. याला म्हणायचं प्राइम कॉस्ट म्हणजे प्रमुख खर्च. म्हणजे हा झाला सामुग्री आणि हे झाली
मजुरी असं मिळून झालेला आहे हा प्रमुख खर्च. आता यानंतर यामध्ये कोणते खर्च प्लस करावे लागेल? 3 खर्च प्लस करावे लागतील. यामध्ये आपल्याला 3 खर्च प्लस करावे लागतील. कोणते कोणते आहे? फॅक्टरी ओव्हरहेड्स आहे, ऑफिस ओव्हरहेड्स आहे आणि सेल्स एक्सपेन्सेस आहे. तर बघा इकडे काही लिहू नका स्क्रीनवर, तुझ्या खोडके काही लिहू नका. बघा इकडे प्राइम कॉस्ट पर्यंत आलो. आता प्राइम कॉस्ट नंतर काय प्लस करतात? प्राइम कॉस्ट नंतर याच्यामध्ये प्लस करतात फॅक्टरी ओव्हरहेड्स. मी आताच तुम्हाला सांगितलं की फॅक्टरीमध्ये सामुग्री, कच्चा माल आणि मजुरी याच्या व्यतिरिक्त सुद्धा खर्च येत असतो. तो सुरुवातीला येतो पहिल्या डिपार्टमेंटमध्ये फॅक्टरीमध्ये. याच्या व्यतिरिक्त जे खर्च येतात त्याला म्हटलं जातं फॅक्टरी ओव्हरहेड. फॅक्टरी ओव्हरहेड आता याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल मी 3 खर्च याच्यामध्ये दाखवलेले आहे. इनडायरेक्ट वेजेस, फॅक्टरी रेंट अँड रेट्स, फॅक्टरी पॉवर अँड फ्युल मशिनरीज. म्हणजे फॅक्टरीशी संबंधित जेवढे काही खर्च तुम्हाला गणितामध्ये दिलेले राहतील त्याला फॅक्टरी ओव्हरहेड समजायचं आणि ते आतमध्ये घ्यायचं. आणि हे बेरीज बाहेर काढायची, या प्राइम कॉस्टच्या बेरजेमध्ये प्लस करायची, आलेली बेरीज इथं लिहायची आणि या बेरजेतून मायनस करायचं स्क्रॅपची व्हॅल्यू. स्क्रॅप म्हणजे खराब झालेला माल, त्याचं सुद्धा मूल्य याच्यामध्ये दिलेलं राहील गणितामध्ये. जर ते दिलेलं राहील तर प्राइम कॉस्ट मध्ये फॅक्टरी ओव्हरहेड्स प्लस केल्यानंतर स्क्रॅपची व्हॅल्यू मायनस करायची, आलेली किंमत इथं लिहायची आणि याच्यातून प्लस याच्यामध्ये प्लस करायचं ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस. म्हणजे अर्धनिर्मित मालाचा सुरुवातीचा साठा हा काय करायचा? प्लस करायचा. त्याची अमाऊंट दिलेली राहील तुम्हाला गणितामध्ये, ते याच्यामध्ये प्लस करायची. त्यानंतर याच्यातून मायनस करायचं क्लोजिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस. म्हणजे या बेरजेतून क्लोजिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस काय करायचं? मायनस करायचं. आणि जे येणार हे एवढं कॅल्क्युलेशन केल्यानंतर जे येणार त्याला म्हणायचं फॅक्टरी कॉस्ट. त्याला म्हणायचं 3 नंबरच्या खर्चाला म्हणायचं फॅक्टरी कॉस्ट. म्हणजे हा एवढा खर्च फॅक्टरी पर्यंत झालेला आहे. फॅक्टरीमध्ये कोणकोणता खर्च झालेला आहे? सामग्रीचा खर्च झालेला आहे, त्यानंतर मजुरीचा खर्च झालेला आहे आणि फॅक्टरीमध्ये इतर जे खर्च आहेत ते झालेले आहे. असे मिळून आता 3 नंबरवर पोहोचलेलो आपण. याला म्हटलं जातो फॅक्टरी कॉस्ट. याचा अर्थ आहे की फॅक्टरीमध्ये एवढा खर्च आलेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये प्लस केल्या जाते ऑफिस कॉस्ट. म्हणजे त्याच्या बाजूचा आपण पिक्चर तुम्हाला ड्रॉ करून दाखवलं आहे. त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की ऑफिसचं म्हणजे कारखान्याचा खर्च म्हणजे फॅक्टरीचा खर्च झाल्यानंतर त्यामध्ये कशाचा खर्च प्लस केला जातो? ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स. ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स म्हणजे ऑफिसचा खर्च. म्हणजे फॅक्टरीचा खर्च एवढा झाल्यानंतर त्याच्यामध्ये प्लस केला जातो ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स म्हणजे ऑफिस ऑर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स. आता त्याच्यामध्ये बघा कोणते कोणते असतात. ऑफिसशी संबंधित खर्च प्लस केल्यानंतर त्यामध्ये बघा इकडे फॅक्टरी कॉस्ट मध्ये आपण या ऑफिस और ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स प्लस करायचे. आता ऑफिस मध्ये कोणकोणते खर्च येतात? सॅलरी ऑफ ऑफिस स्टॉफ, त्याच्यामध्ये जो कर्मचारी वर्ग असतो त्यांच्या सॅलरीचा खर्च येतो. प्रिंटिंग, स्टेशनरी, ऑडिट फी, ऑफिस एक्सपेन्सेस, हे सर्व ऑफिसशी संबंधित निगडीत खर्च आहे, ते यामध्ये प्लस करायचे. आणि याची बेरीज बाहेर काढून वरच्या फॅक्टरी कॉस्ट मध्ये प्लस करून खाली लिहायची. याला म्हणायचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन नंबर 4. तुम्ही बघितलं असेल 1 नंबरवर आपण मटेरियलचं
कॉस्ट शोधून काढली, कॉस्ट ऑफ मटेरियल यूज हा 1 नंबरवर शोधून काढला, नंबर 2 वर शोधून काढला आपण प्राइम कॉस्ट, नंबर 3 ची स्टेज आहे फॅक्टरी कॉस्ट आणि नंबर 4 ची आहे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. म्हणजे हे सगळे हेडिंग्स लक्षात ठेवायचे. फॅक्टरी कॉस्ट मध्ये काय प्लस करायचं, ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड, त्याच्यामध्ये जे काही तुम्हाला गणितामध्ये दिलेले राहतील सॅलरी वगैरे हे सगळं याच्यामध्ये बेरीज करून बाहेरच्या कॉलम मध्ये आणून ते प्लस करायचं आणि याची बेरीज होते कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. म्हणजे कारखान्याचा खर्च आणि ऑफिसचा खर्च मिळून झालेला आहे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. हे नंबर 4. आता या कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मध्ये काय प्लस करायचं काय मायनस करायचं हे पण लक्षात घ्या. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मध्ये प्लस करायचं ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स. आता हे काय राहते हे मी नंतर सांगणार तुम्हाला. म्हणजे जो स्टॉक आहे तो रॉ मटेरियलचा स्टॉक काय राहतो, अर्धनिर्मित मालाचा स्टॉक काय राहतो, वर्क इन प्रोग्रेसचा स्टॉक काय राहतो आणि फिनिश्ड गुड्सचा स्टॉक काय राहतो हे आपण नंतर डिस्कस करणार आहे. फक्त कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मध्ये लक्षात ठेवायचं की ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स प्लस करायचं आणि त्यातून मायनस करायचं क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स. म्हणजे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मध्ये प्लस केलं आपण आदल्या पेजवर की ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स प्लस केलं, ते बेरीज मिळवली, हे बेरीज इथं आलेली आहे आणि याच्यातून मायनस करायचं क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स. ते मायनस केल्यानंतर जी अमाऊंट येईल त्याला म्हणायचं कॉस्ट ऑफ सोल्ड गुड्स. कॉस्ट ऑफ सोल्ड गुड्स म्हणजे विक्रीत मालाचे परिव्यय मूल्य मराठीमध्ये असं म्हणतात त्याला, कॉस्ट ऑफ सोल्ड गुड्स. या कॉस्ट ऑफ सोल्ड गुड्स मध्ये प्लस केल्या जाते सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स म्हणजे विक्रीचा खर्च. यामध्ये प्लस केल्या जातो. विक्रीचा कोणता खर्च आहे तो ऍडव्हर्टाइजमेंट आहे, गॅरेज आउटवर्ड आहे, सेलिंग एक्सपेन्सेस आहे. हे सगळे खर्च आतमध्ये लिहून बाहेरच्या कॉलम मध्ये त्याची बेरीज करायची आणि या कॉस्ट ऑफ सोल्ड गुड्स मध्ये प्लस करायची आणि आलेली बेरीज खाली लिहायची. याला म्हणायचं टोटल कॉस्ट. म्हणजे आत्ताच आपण वरच्या डायग्राम मध्ये पाहिलेलं आहे की टोटल कॉस्ट कसं फाइंड आउट करतात. तर हे अशा प्रकारे टोटल कॉस्ट मिळते. या टोटल कॉस्ट मध्ये प्रॉफिट, आता गणितामध्ये काय दिलेलं राहते, सेल्स दिलेला राहतो. तुम्हाला म्हटलं जाते की टोटल कॉस्ट फाइंड आउट करा, एवढा सेल्स आहे, तर मग एवढा खर्च लिहिले आपण. हे बेरीज करून इथं सेल्स वर आलेलो आहोत. त्यानंतर इथं रेश ओढायचे आणि इथं लिहायची विक्री किंमत जे गणितामध्ये दिलेली राहील तुम्हाला. सेल्स इथं लिहायचं. हा सेल्स लिहिल्यानंतर या सेल्स मधून हा जो काही कॉस्ट आहे हा मायनस करायचं आणि आलेलं जे काही डिफरन्स आहे तो प्रॉफिट किंवा लॉस म्हणून या ठिकाणी मधल्या याच्यामध्ये लिहायचं. याची बेरीज जुळल्या पाहिजे. बरोबर, ते जुळतेच, कारण की या विक्री किंमत मधून खर्च वजा केलं जे काही शिल्लक राहते तो प्रॉफिट राहतो. तर अशा प्रकारे आपल्याला स्टेटमेंट ऑफ कॉस्ट तयार करायचं आहे. म्हणजे काय काय बघितलं आपण स्टेटमेंट ऑफ कॉस्ट मध्ये. सुरुवातीपासून पहा एक वेळा त्याच्यामध्ये ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल लिहिलं, प्लस करायचं त्याच्यामध्ये रॉ मटेरियलची खरेदी, प्लस करायचं वाहतुकीचा खर्च कॅरेज इनवर्ड, याच्या बेरजे आतमध्येच ठेवायची आणि या बेरजेतून मायनस करायचं क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. आलेलं उत्तर बाहेर काढा, त्याला म्हणायचं कॉस्ट ऑफ मटेरियल यूज. त्याच्यामध्ये 2 गोष्टी प्लस करायच्या, डायरेक्ट वेजेस आणि डायरेक्ट कॉस्ट. हे आतमध्ये बेरीज करून बाहेर काढली, याच्यामध्ये बेरीज केली, प्लस केलं, याला नाव दिलं प्राइम कॉस्ट. म्हणजे पहिला खर्च शोधून काढला, दुसरा खर्च शोधून काढला. या दुसऱ्या खर्चामध्ये प्लस करायचं फॅक्टरी ओव्हरहेड्स. फॅक्टरीशी संबंधित जेवढे काही खर्च आहे ते आतमध्ये लिहायचे आणि त्याची बेरीज बाहेर काढून वरच्या कॉलम मध्ये वरच्या अमाऊंट मध्ये प्लस करून इथं अमाऊंट लिहायची. त्यातून मायनस करायचं स्क्रॅप, प्लस करायचं ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस, मायनस करायचं क्लोजिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस आणि जे येणार त्याला म्हणायचं फॅक्टरी कॉस्ट किंवा वर्क कॉस्ट असं सुद्धा म्हणतात. या फॅक्टरी कॉस्ट मध्ये प्लस केल्या जाते ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस, ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स. ऑफिस मध्ये जे जे काही खर्च आलेले असतात ते या ठिकाणी लिहिले जातात
ऑफिसमध्ये जे जे काही खर्च आलेले आहे ते आतमध्ये लिहून त्याची बेरीज बाहेर काढायची, या दोघांची बेरीज करायची, इथं लिहायची. याला म्हणायचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन नंबर 4. या नंबर 4 मधून मायनस करायचं ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स, प्लस करायचं त्याच्यामध्ये क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स, त्यातून मायनस करायचं क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स. जे काही उरेल त्याला म्हणायचं कॉस्ट ऑफ सोल्ड गुड्स. आणि या कॉस्ट ऑफ सोल्ड गुड्स मध्ये प्लस करतात सर्वात शेवटी विक्रीचा आलेला खर्च, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड, ऍडव्हर्टाइजमेंट, कॅरेज आउटवर्ड, सेलिंग, हे सगळे विक्रीशी संबंधित खर्च आहे, हे इथं लिहिल्या जातात. आणि यांची बेरीज करून बाहेरच्या कॉस्ट ऑफ सोल्ड गुड्स मध्ये प्लस केली जाते आणि त्याची बेरीज लिहिली जाते. तर अशा रीतीने टोटल कॉस्ट प्राप्त होतो. गणितामध्ये तुम्हाला सेल्स दिलेला असतो, सेल्स लिहायचा, इथं रेश सोडायची, सेल्स लिहायचा. सेल्स आणि खर्चाचा जो काही डिफरन्स राहील तो तुमचा नफा राहील. आणि अशा रीतीने या ठिकाणी आपल्याला स्टेटमेंट ऑफ कॉस्ट शिकायचं आहे. हा झाला प्रोफार्मा. आणि प्रोफार्मा माहित असणं अतिशय आवश्यक आहे की विदाउट नोईंग द प्रोफार्मा वी कॅनॉट डू दिस स्टेटमेंट ऑफ कॉस्ट. मला सांगा, समजलं का तुम्हाला सर्वांना? हो सर. हा, तर आजच्या दिवस आपल्याला हो सर. शिकायचं आहे. समजलं ना सर्वांना चांगल्या रीतीने? तर याचे पीडीएफ कॉपी, हो सर. याची पीडीएफ कॉपी मी तुम्हाला तुमच्या गुगल क्लासरूम वर पाठवणार आहे. जे शिकवलेलं आहे त्याचं तुम्हाला मटेरियल गुगल क्लासरूम वर मिळत राहील आणि ते पाहून हे पाठ करा. आज तुमचं हे पूर्ण पाठांतर झाल्या पाहिजे. उद्यापासून आपण याचे एक्झाम्पल पाहणार आहे. हे तुम्हाला आलं एक वेळा म्हणजे हा जो प्रोफार्मा तुम्ही पाठ करा. हा प्रोफार्मा जर तुम्हाला जमेल तर तुम्हाला स्टेटमेंट ऑफ कॉस्ट जमणार. म्हणजे हा 16 मार्काचं गणित येतो. तुम्हाला 80 मार्काचा पेपर राहील, त्यामध्ये 16 मार्काचे अशा प्रकारचे गणित येतात. आणि मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे की या स्टेटमेंट ऑफ कॉस्ट वरच पुढचे सगळे चॅप्टर डिपेंड आहे. हा बेसिक आहे. स्टेटमेंट ऑफ कॉस्ट तुम्हाला आलं म्हणजे त्याच्या पुढचे जे आणखी 2-3 चॅप्टर आहेत ते पण हे करूनच पुढे करावे लागतात. त्यामुळे हे फक्त जमल्या पाहिजे. म्हणून तुम्हाला सांगणं आहे की जे तुम्हाला पाठवण्यात येईल मटेरियल ते तुम्ही घरी चांगल्या रीतीने काय करा, पाठ करा. मी तुम्हाला आता गुगल क्लासरूमवरची फाईल पाठवतो, ते बघा. आज दिवसभरात पाठ करा आणि उद्या तुम्हाला त्याच्यामध्ये गणित आपण पाहू. काही समस्या, काही अडचण असेल तर सांगा. बाकीच्या विद्यार्थ्यांनाही सांगा की शिकवणं सुरू झालेलं आहे आणि क्लासला जुळा म्हणा त्यांना. रोज एक चला. काही अडचण? बोला. आता माईक चालू करा तुमचा, बोला. काही अडचण आहे का? नाही सर. नो सर. समजलं? हो सर. अतुल इंगळे आणि आता जुळतोय अतुल इंगळे. तुम्ही काय करायचं, जो टाइम दिलेला आहे त्याच्या 5 मिनिटं अगोदरच झूम मीटिंग साठी तयार राहायचं. आज माझ्या मोबाईल मध्ये थोडा प्रॉब्लेम होता म्हणून सकाळी ते प्रॉब्लेम येत होता, मुलं कनेक्ट होत नव्हते. परंतु हे पहिल्यांदाच झालेलं आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण आपली मीटिंग संपवू. आपला जो क्लास आहे या ठिकाणी संपवू. उद्या भेटू. मला वाटतं उद्या लेक्चर नाही आहे, परवाला राहते. जेव्हा राहील तेव्हा यायचं. ठीक आहे. ओके. गुड बाय. गुड डे. ओके.